नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. मकर संक्रांती हा एक सण आहे जो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत जुने हेवेद विसरून नात्यांमध्ये गोडवा आणणारा हा एक सण आहे. तर बघा 2026मध्ये संक्रांत कधी आहे, तिचे वाहन काय आहे, कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, भोगी कधी करायची, हळदी कुंकू, दान, बोरनान कधी करावे, या सर्व प्रश्नांची अचूक माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रंग कोणता वर्ज करावा, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. 2026मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी बुधवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. तर सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याची वेळ किंवा संक्रांतीचा पुण्यकाळ हा पहाटे 2:30 सुरू होईल. पुण्यकाळ हा संध्याकाळी 5:30 असेल. तर या संपूर्ण काळात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे यंदा स्नान, दान, पूजा, तिळगुळ वाटप तर 14 जानेवारी बुधवारीच केले जाईल. तर आता बघूया 2026च्या संक्रांतीचं वाहन आणि उपवाहन काय आहे. यावर भविष्य अवलंबून असतं. 2026ची संक्रांत वाहन ही वाघ आणि उपवाहन हा घोडा यावरती येत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून तिने हातात गदा हे आयुध घेतलं आहे. संक्रांत ज्या वाहनावर येते त्यानुसार पुढील वर्ष कसे राहील याचा अंदाज लावला जातो. तर वाघ हे क्रोऱ्याचे तर घोडा हे वेगाचे प्रतीक आहे. संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या दिवशी वापरणं वर्ज्य केला जातो. तर संक्रांतीने पिवळा रंग घातलेला असल्याने आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायचं आहे. त्याऐवजी हिरवा, लाल, काळा, निळा, जांभळा हे तुम्ही शुभ रंग निवडू शकतात. पहिली तिथी ही भोगी मंगळवार 13 जानेवारी या दिवस म्हणजेच शेतीत आलेल्या नवीन धान्याचे, भाज्यांचे पूजन आणि सेवन करण्याचा दिवस. भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीसोबत मिश्र भाज्यांची चविष्ट भोगीची भाजी बनवली जाते. तर या दिवशी तीळ लावून केलेली गरम पाण्याने स्नान करणे आणि तिळाचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जातं. तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांत 14 जानेवारी हा मुख्य दिवस तिळगुळ वाटून संबंधात गोडवा आणण्याचा दिवस आहे. 15 जानेवारी हा दिवस देवीने संकटावर विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तर याला किंक्रात किंवा करी दिन म्हणतात. तर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. संक्रांतीच्या काळात केलेले पुण्य टिकून राहते. नववधूंसाठी संक्रांतीच्या निमित्ताने नवऱ्याकडून काळी वस्त्र, काळी साडी देण्याची आणि ते परिधान करण्याची खास परंपरा आपल्याकडे आहे. तर बघा, संक्रांतीनंतर येणाऱ्या शुभ मुहूर्तावर लहान मुलांसाठी बोरनान करण्याची एक पद्धत आहे. तर यामध्ये 5 वर्षाखालील बालकांना बोरं, ऊस, तिळगुळ, मुरमुरे, चॉकलेट्स, बिस्किट्स यांनी आंघोळ घातली जाते, ओवाळले जाते, जेणेकरून त्यांना दीर्घायुष्य लाभावे. संक्रांतीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच हळदी कुंकू समारंभ. तर हा जानेवारी 14 तारखेनंतर येतो, परंतु रथसप्तमीपर्यंत कधीही आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतो. तर या दिवशी महिला एकमेकांना प्रेमाने बोलवून हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण देतात. वाण म्हणजे सुवासिनींच्या द्यायच्या भेटवस्तू. तर यामध्ये तिळाचे पदार्थ, सौभाग्य अलंकार किंवा गरजेच्या वस्तूंचा समावेश असतो. तर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. मकर म्हणजे तीळ म्हणून तिळाचे दान करणे खूप मानलं जातं. म्हणजेच तिळाचे लाडू, गूळ, नवीन धान्य, गरम कपडे, गरिबांना जेवण, पांढरी किंवा काळी वस्त्र किंवा गाईला चारा देणे अत्यंत पुण्यकारक ठरते. यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि आरोग्य लाभते. संक्रांतीमध्ये काय करायचं, तर या दिवशी पवित्र नदीत किंवा तिळगुळ टाकून गरम पाण्याने स्नान करावं, सूर्यदेवाची पूजा करावी, तिळगुळ आणि गुळाचे पदार्थ खावेत, तिळगुळ वाटून नातेसंबंधात गोडवा आणावा, शक्य असल्यास दानधर्म नक्की करावा. तर संक्रांतीमध्ये काय करू नये, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, आपल्या घरातील किंवा आसपासच्या वृद्धांना किंवा स्त्रियांना दुखवायचं नाही. तर या दिवशी मांस किंवा मद्य सेवन करणे टाळायचं आहे, मांसाहार करायचा नाही. तर पहिले की यंदा संक्रांतीचा रंग पिवळा आहे, त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान करणे टाळायचं आहे. तर बघा, संक्रांत 2026ची संपूर्ण माहिती, संक्रांतीचे वाहन, रंग, तिथी, दानधर्माची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. परंतु त्यानंतर आपण बघूया की संक्रांत ही यंदा पिवळ्या रंगावरती आलेली आहे. मग पिवळ्या रंगाच्या नेमक्या कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्य आहेत.
तर बघा, संक्रांती देवींनी जो रंग परिधान केलेला आहे त्या रंगाचे वस्त्र हे आपण चुकूनही घालायचं नाही, परिधान करायचं नाही. मग पिवळ्या रंगाचे कपडे, ड्रेस, पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही आपल्याला या दिवशी घालायची नाही. त्याचबरोबर मकर संक्रांतीने यंदा केसराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे केसर जे आहे तर ते चुकूनही कपाळाला लावू नका. आता तुम्ही म्हणाल की पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे, मग हळद वापरावी की नाही? तर हळद चालते, कारण आपल्याला फक्त वस्त्रवर्ज्य करायचं आहे. टिकलीसुद्धा पिवळ्या कलरची तुम्हाला वापरता येणार नाही. आता बांगड्यांचे नियम आपण बघूया. तर बांगड्या ज्या आपण घालत असतो हातामध्ये तर त्या काचेच्या असाव्यात, मेटलच्या नको. त्याचबरोबर बांगड्या या हिरव्या किंवा लाल रंगाच्या असाव्यात. तर अतिशय उत्तम. पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही घालू नका, या दिवशी घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी जे तुम्ही काम करता, जे काही तुम्ही सेवा करता, त्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला हजारो आणि लाखो पटीनं जास्त प्रमाणात मिळत असतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही या दिवशी काही चूक केली तर ती चूक वर्षभर आपल्यासोबत राहते आणि त्याचबरोबर त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे सुवासिन महिलांनी सण जो असतो तो या दिवशी आपल्याला एकतरी सुवासिन जे आहेत त्यांचा मानपान करायचा आहे. तुम्हाला 5 शक्य, 3 शक्य, 11 शक्य, तर तुम्ही फक्त एक सुवासिन आपल्या घरी बोलवा, तिला हळदी कुंकू व्यवस्थित अर्पण करून त्यानंतर तिला जे काही मानापानाच्या वस्तू तुम्ही आणलेल्या असेल तर त्या तिला द्यायच्या आहेत. हे केल्यामुळे देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते, घरातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते. म्हणूनच त्याचबरोबर जे काही त्रास आहे तर तेही सुद्धा आपले नष्ट होण्यासाठी मदत होत असते. म्हणून त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरातील जे काही वयोवृद्ध आहेत तर त्यांचा अपमान करू नका. संक्रांतीच्या दिवशी जे आपण पूजा करतो तो सेवा करतो, त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पूजा करायची असते, सेवा करायची असते. कारण जर किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण झाली, कटकट झाली तर नेहमी वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणं कटकट होत राहतात. तर बघा, वर्षाचा हा सर्वात पहिला सण असतो. असं मानलं जातं की इंग्रजी नवीन वर्ष आहे, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासून होत असते. पण एक लक्षात ठेवायचं की इंग्रजी महिने हे तितकेच आपल्या जीवनामध्ये परिणामकारक असतात, त्यामुळं यांनासुद्धा आपल्याला पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. संक्रांत हा खूप महत्त्वाचा सण आहे. तर या दिवशी केलेल्या चुकांनी केलेल्या सेवा ज्या आहेत ना तर त्याचं फळसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मिळत असतं. त्यामुळे चुका करू नका, जास्तीत जास्त सेवा करा, प्रयत्न करा जास्तीत जास्त सेवा करण्याचा, जास्त उपाय करा. घरामध्ये विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्राचं पठण करा. बघा, याचा किती चांगला तुम्हाला फायदा जो आहे तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.